नमस्कार मंडळी. मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग देखील थोडासा खास आहे आणि कदाचित हा थोडा इमोशनल सुद्धा होऊ शकतो. कारण आज आहे माझ्या फ्रेंड कम भावाची एंगेजमेंट आणि खरं तर मला या गोष्टीवरती अजून विश्वासच होत नाहीये, की आज तिचा साखरपुडा आहे. म्हणजे असं असं जस्ट इमॅजिन केलं, की कालपर्यंत आम्ही एकत्र गल्लीत क्रिकेट खेळायचो. बरं होळीतनं सकाळी लवकर उठून ठरवायचो, की आज आपण हे करूया, ते करूया आणि अशा बऱ्याच गोष्टी. म्हणजे मी ऑलमोस्ट त्यांच्याच घरात वाढलेली आहे. आणि बरंच काही त्यांनी मला स्कूल प्रोजेक्ट्समध्ये मदत केली आहे, या सगळ्या गोष्टी आणि आज त्याचा साखरपुडा आहे. म्हणजे आता आम्ही आमच्या लाईफच्या एका नेक्स्ट लेव्हलमध्ये एंटर करतोय आणि त्याच्यात माहिती नाही पण आता मला खुशी पण होते आणि मला असं होतं, की यार आता प्रायोरिटीज चेंज होतील आणि सगळं. आणि खरं तर आजचं माझं एंगेजमेंटला जायचं हे कॅन्सल झालेलं. मला अचानक एक काम आलेलं आणि माझं असं खूप मूड ऑफ होता. मी त्या कामाला जबरदस्ती जाणार होती. बट लकीली देवाच्या मनात काहीतरी होतं आणि माझं ते काम कॅन्सल झालं. आणि मी त्याला काल फोन लावून सांगितलेलं, की मला नाही यायला जमणार. माझं काहीतरी काम आलंय अचानक. तर तो बोलला, "बरं ठीक आहे, तरी प्रयत्न कर यायला." आणि आता मी जाते. पण मी हे तिकडे कोणाला सांगितलं नाही, की मी जाते आणि मला माहिती नाही त्यांचे रिएक्शन काय असतील, जे काय असतील. बट म्हणजे आता वी आर मतलब दॅट मोमेंट इज व्हेरी मच स्पेशल फॉर हिम आणि कुठेतरी मला असं वाटतं, की मला पण तिथे त्या मोमेंटमध्ये त्याच्यासोबत असायचं होतं आणि मी आहे. सो आय एम व्हेरी मच हॅपी. सो चला जाऊया. फायनली आता मी भाईंदरला पोहोचले आणि ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि ट्रेनचे काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत. पण आता मी भाईंदरला पोहोचली. 4चा साखरपुडा होता. 5 वाजलेत आणि अजून माझे काही फ्रेंड्स जे सांताक्रूजवरनं निघाले ते कोणी आलेलं नाहीये. फक्त सोहम तेवढा पोहोचलेला आहे आणि लाइक आमची गल्लीतली माणसं पोहोचलेली आहेत. सो मी पण आता लगेचच पोहोचते. मी सोहमला सुद्धा बोलली होती, की मी नाही येत आहे आणि मला प्रत्यक्षात तिथे पाहून भाईच्या चेहऱ्यावरती 440 वरची स्माईल आली आणि आमचं होतं, की वॉव! फायनली भेटलो. त्यानंतर मग वर जाऊन सगळ्यांना आवाज दिला, "काय, कसे आहात? बरे आहात ना?" वगैरे, वगैरे. आणि मग तिथे अचानक प्रथमेश आला आणि ही वॉज अल्सो शॉक्ड टू सी मी, की "अरे, तू कशी काय आलीस?" आणि आय वॉज टू मच हॅपी फॉर हिम. मग आम्ही गल्ले-बिल्ले लागलो आणि कोइन्सिडन्सली आम्ही दोघंही ट्विनिंग होतो. त्यानंतर मग थोड्याच वेळात यज्ञा, रोनित आणि बाकीचे सगळे आले. मग आम्ही बऱ्याच महिन्यांनी एकमेकांना भेटलो. तर कशा आहात वगैरे, वगैरे ते सगळं झालं. आणि रोनित आणि मी भेटलो आणि आम्ही दोघं भांडलो नाही, मस्ती नाही केली. असं होऊच शकत नाही. मग आम्ही एकमेकांना चिडवत होतो, थोडीशी मस्ती-बिस्ती केली. इतके दादा जोक करतोय ना, की हसून पोट आणि मला असं वाटतं दोघांनी मी रडणार आहे. इतकं हसवतोय. एंगेजमेंट झालंय, केक कटिंग झाली आणि आता आमचं फोटोशूट सुरू आहे. आणि दुसऱ्या साईडला आमचे मित्रमंडळी बॉईजवाल्या ग्रुपची गॉसिप सुरू आहे. खूप दिवसानंतर भेटले. खूप मज्जा, मस्ती, गॉसिप्स आणि एकमेकांना त्रास दिल्यानंतर फायनली आम्ही जेवायला गेलो आणि त्यानंतर मग घरी निघालो. आत्ताच साखरपुड्याचा कार्यक्रम संपलाय आणि मी आता घरी निघाली आहे. खूप मजा, मस्ती, धमाल झाली आणि जसं मी सुरुवातीला म्हटलेलं, की कदाचित हा ब्लॉग इमोशनल असू शकतो, पण तसं झालं नाही कारण सगळे समोर होते. इतका आनंदच आनंद होता. सो म्हणजे माझं जे काही इमोशनल वाला जो काही फेस घेऊन मी घरातून निघालेली, तो सगळं इथे लोकांना भेटून आणि ते जी काही मजा मस्ती केली एंगेजमेंटच्या वेळी, त्याच्यामध्ये ते सगळं मी विसरून गेली आणि आय एम हॅपी फॉर माय ब्रदर. लाइक फायनली एंगेजमेंट झाली लवकर. हा असा होता माझा एंगेजमेंटचा ब्लॉग. लवकरच तुम्हाला त्याचा लग्नाचा देखील ब्लॉग पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, तर लवकरच सबस्क्राईब करा असे असे ब्लॉग्स पाहण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.